चिरघर आहे की काय, म्हणजे असं नाही पाहिजे ना, दवाखाना दवाखान्यासारखं पाहिजे. डीएचओ साहेब बोलता? हा नमस्कार बोला. नमस्कार, आमदार संजय पुराम बोलत आहे. हा नमस्कार नमस्कार बोला. नमस्कार, मी आता तुमच्या PSC ककोडीला भेट दिली आहे. एवढे अडचणी असताना तुम्ही लोकांनी जर व्हिजिट नाही मारली इकडे, तर वाऱ्यावर नाही चालेल का ककोडी PSC? इकडल्या आदिवासी भागातील लोकांना कसं, तर मग इथे 24 तास गाडी उपलब्ध असायलाच पाहिजे. देवरी तालुक्यात आमदार संजय पुराम यांच्या हस्ते वृक्षारोपण, ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा. देवरी. नरेश बोपचे. देवरी तालुक्यात आज आमदार संजय पुराम यांनी ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या ठिकाणी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ पर्यावरण संवर्धनाचा संदेशच दिला नाही, तर केंद्रातील अपुऱ्या सुविधा आणि समस्यांची गंभीर दखल घेऊन तातडीने त्या दूर करण्याचे निर्देशही दिले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीला आमदारांना केंद्रात असलेल्या अडचणी आणि सुविधांचा अभाव याबाबत सविस्तर माहिती दिली. माझे नाव अक्षय प्रभाकर उकनकर, ककोडी आरोग्य केंद्र ककोडी. आपल्या आरोग्य केंद्र ककोडीमध्ये कॅमेऱ्याची सुविधा नाही, प्लस इलेक्ट्रिक बेकअप पण नाही आहे, प्लस पाण्याची सुविधा पण नाही आहे. सर, आपल्या आमदार साहेबची विनंती आहे की हे सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर आमदार पुराम यांनी स्वतः केंद्राची पाहणी केली. या पाहणीत त्यांना अनेक कमतरता आणि सोयी सुविधांची कमतरता आढळली. या स्थितीची गंभीर दखल घेत आमदार संजय पुराम यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. डीएचओ साहेब बोलता? हा नमस्कार बोला. नमस्कार, आमदार संजय पुराम बोलत आहे. हा नमस्कार नमस्कार बोला. नमस्कार, मी आता तुमच्या PSC ककोडीला भेट दिली आहे. ओके ओके सर. इथं जे अडचणी आहेत ते अशा प्रकारे आहे की इथे एम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आहे, तुमचे CCTV कॅमेरा बंद आहे, तुमच्या औषधाचा इथं बरोबर उपलब्ध नाही आहे, आणि दुसरी गोष्ट तुमच्या पिण्याच्या पाण्याची पण बरोबर व्यवस्था नाही आहे. एवढे अडचणी असताना तुम्ही लोकांनी जर व्हिजिट नाही मारली इकडे, तर वाऱ्यावर नाही चालेल का ककोडी PSC? इकडल्या आदिवासी भागातील लोकांना कसं सेवा देणार तुम्ही लोक? बरोबर सर, मी करून घेतो सर व्हिजिट. आमदारांना व्हिजिट मारायची गरजच नसायला पाहिजे ना. इथे मला सांगा, रात्रीच्या वेळेस असं वाटते की इथे चिरघर आहे की काय, म्हणजे असं नाही पाहिजे ना, दवाखाना दवाखान्यासारखं पाहिजे. साफ सफाई, स्वच्छता, असं वाटते इथे का मी कुठे जंगलात आलो की काय. काही स्वच्छता नाही आहे, काही नाही आहे. थोडा करा. हो 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 साहेब. तुम्ही व्हिजिट मारा उद्या परवा ताबडतोब. हा इकडच्या शेवटचा भाग आहे ना मतदारसंघाचा, हो. तर मग इथे 24 तास गाडी उपलब्ध असायलाच पाहिजे. नाही सर, अँब्युलन्स आपण दिलेली सर. नाही आहे साहेब, मी पाहतो काय झालेलं आहे ते अडचण, पण अँब्युलन्स आपण दिलेली. आणि वेळेवर औषध पण तिथे उपलब्ध व्हायला पाहिजे ना. तेही होत नसेल तर मग आमचा इतका मोठा शासनाचा पैसा खर्च करून काय फायदा? नाही साहेब, औषध आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत साहेब. औषध तिथं पण आहेत, औषधाचा साठा पुरेपूर नाही साहेब. नाही आहे, मी सगळं चौकशी केली, यांच्याकडे तेवढा पुरवठा नाही आहे, कमतरता आहे. ते त्यांनी मागणी केली नसेल, मागणी लावून लगेच त्यांना तुम्ही बघा, एक व्हिजिट मारा फटाफट. हा व्हिजिट मारतो. हो, ठीक आहे. ओके हो साहेब. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की त्यांनी तातडीने ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि येथील सर्व उणीवा लवकरात लवकर दूर कराव्यात. या भेटीदरम्यान आमदार पुराम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. तसेच नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांच्या या भेटीमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे. मेरा नाम नेत्राम बस्तर हिड़ामी है। मैं ग्राम ककोडी का माजी सरपंच हूँ। यहाँ हमारे लोकप्रिय आमदार माननीय संजय भाऊ पुराम ग्राम पंचायत कार्यालय ककोडी और PSC में पौधे रोपण के कार्यक्रम में आए थे, जिसमें कि PSC का हाल देखा उन्होंने। तुरंत हाल देखने के बाद तुरंत DHO को फोन किए और 108 के बारे में बोले, यहाँ दवाई के बारे में बोले, और तुरंत DHO साहब को यहाँ तत्काल में सेवा देने के लिए बोले। क्या क्या समस्या है यहाँ की सारी समस्या, पानी की समस्या, लाइट की समस्या
और एम्बुलेंस की समस्या, मेडिसिन की समस्या और क्वार्टर की समस्या, ये सभी समस्याओं को देखते हुए माननीय श्री आमदार संजय भाऊ पुराम ने डीएचओ साहब से इस सिलसिले में बात की है और तुरंत डीएचओ साहब को विजिट देने के लिए यहाँ से आवेदन अर्ज किए। खरं म्हणजे आज मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच तर केंद्रात ककोडी अपुऱ्या क्षेत्राच्या सुविधा दौऱ्यावर आलो समस्यांची असताना गंभीर दखल घेऊन तातडीने मला कारवाई करण्याचे निर्देश असं वाटलं की आपण पीएससी ककोडीला जाऊन भेट द्यावं, आमदारांना केंद्रात कारण असलेल्या अनेक अडचणी तक्रारी आणि सुविधांचा माझ्यापर्यंत अभाव पोहोचले होते. याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉक्टर नाही, नागरिकांच्या एम्ब्युलन्स तक्रारी नाही, औषध नाही, जिल्हा पिण्याच्या आरोग्य पाण्याची अधिकारी बरोबर व्यवस्था यांच्याशी नाही, दूरध्वनीवरून संपर्क अस्वच्छता साधला. मोठ्या त्यांनी प्रमाणात असतो. अधिकाऱ्यांना स्पष्ट अशा शब्दात प्रकारे मला सांगितले अनेक की त्यांनी दा मला माझ्या लोकांनी सांगितलं होतं. आणि म्हणून आढळला. प्रत्यक्षात आज मी जेव्हा पाहणी या केली स्थितीची तेव्हा माझ्या असं गंभीर लक्षात दखल आलं की आमदार ते संजय डॉक्टरांची पुराम पण यांनी व्यवस्था तात्काळ नाही आहे, आरोग्य अधिकारी बाकीची आणि गैरसोय आहे, विद्युतचा पण इथे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम दिसलेला आहे. आणि म्हणून या संदर्भात डीएचओ गोंदिया यांच्याशी दूरध्वनीवरून आता चर्चा केली आहे. त्यांना या ठिकाणी व्हिजिट करायला सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आदिवासी ग्रामीण भाग असल्यामुळे जास्तीचं लक्ष त्यांनी इकडे द्यावं अशा प्रकारची मी सूचना देखील या ठिकाणीच केलेली आहे.